सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो आज मी निघते जिजूच्या एक्झिबिशनला. खूप एक्साइटमेंट आणि रात्री मला झोप पण नाही लागली त्यामुळे. आणि आता मी जाते स्टेशनकडे सगळ्या माझ्या कार्टून्सना भेटायला. ऑल्सो माझी बेस्ट फ्रेंड पण येणार आहे. सो मी त्यासाठी पण खूप एक्सायटेड आहे. सो या लेट्स गो अँड स्टे ट्यून फॉर द होल व्लॉग. अँड हां, आता मी जरा बंद करते. सो गाईज, हे बघा सकाळ सकाळ डोंबिवली कसं असतं. ॲक्च्युली इट्स द हाफ डोंबिवली. हे फडके रोड आहे. सी अजून मी पोचली नाही. एक मैत्रीण पोचून पण मोकळी झाली आहे. तिला माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट आहे असं दिसतंय. गाईज, माझ्यासोबत आता मी आता आम्ही जातोय तिकीट काढायला. लेट्स गो तिकीटकडे. बघ तू काढ, मी देते पैसे. काढून घे. फर्स्ट क्लास ना? हो, फर्स्ट क्लास. सो गाईज, मला आता चैतन्य पण भेटले. ब्रो हाय कर. हाय. येस गाईज, आम्ही आता जातोय. मिकी चल वडावर. नाही तू हळूहळू चल बाळा. तू थांब मी नंतर. नाही एक सेकंड, मी नंतर सगळ्यांचं इंट्रोडक्शन करणार आहे गाईज. चिल जरा धीर खावा. मला माहिती आहे. तुला कसं माहीत? तुला अरे देवा. सो गाईज, या ठिकाणी फायनली लेट माणूस आलेला आहे सर्वात. इडियट. चला एक सेकंड झालं, सगळे आले. हां ओके. थांब गाईज. सो चला, ह्या लोकांना नुसती घाई आहे. सो काय, आता मी निघालो आहे फायनली. हां, गुढीपाडवा. येस. आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही पटापट सगळ्या लगबगीत आहेत. सो जेव्हा ट्रेन पकडू आता आमचं ठरतं आहे. कुठे जायचं आहे, काय आहे? ती लोक नसेल आणि चला. येस ब्रो. हे मागे ते बन्या. येस, बाकी सगळे मागे. गाईज, आता आम्ही ही ट्रेन सक्सेसफुली मिस करणार आहोत. नाही ते कोणी येणार नाही आहे. मला तर नाही वाटत. देऊ का मी? हे देऊ ते आहे म्हणा. सो काय, आता आम्ही फायनली निघालो आहे. आम्ही हे काय ट्रेन पकडलेली आहे. मी नाही पडणार, डोंट वरी. हां, सो गाईज, मला सॅमने एक मस्त स्टँड दिला आहे. तो मी तुम्हाला आता दाखवू नाही शकत, पण मला तो खूप आवडला. आता मी ब्लॉगिंग खूप इझिली करणार आहे. आणि आता कोणता आला आहे गाईज? दादर गेलेलं आहे. अजून खूप टाईम आहे. तुझं ते कमोडिटी आणि आता बघा ही सॅम तोंड दाखव. मुखडा दिखा मुझका. काही दाखवत नाही. ब्रीफमध्ये असेल, ब्रीफमध्ये डिस्कशन चालू आहे. येस, मग सेक्सी दिसते यार माझी मैत्रीण. मग तुझं ते क्वेश्चन 5 आलं झालं का? मी तू पॅराग्राफ CBSE चांगला आहे. CBSE स्टेट बोर्ड हा फर्स्ट क्लास ICSE काय कमी आहे? असं चुटिया बोर्ड आहे ना, वाटतं की हाय पण आम्हाला सगळं इंग्लिश येतं, तर मराठी तुला येत नाही. बोलून दाखवा याच्यासमोर. सो गाईज, आता आम्ही पोहोचलेलो आहोत. आता आम्हाला खूप चालायचं आहे. पाय वाट लागणार आहे पायांची. पण आम्ही मोस्टली वडापाव खायचा प्लॅन आहे आमचा. सो लेट्स गो. सर बोलते की कळवा. लेट्स गो गाईज. हां, चला.
चल. ऐकदा देवा देवा त्याचं तर असं 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 ओ येस असंच हवं आहे. परफेक्ट परफेक्ट. मला तर मेमरी माहीत बसायची पण एक्झाम ही पण मेमरी ड्रॉइंग छान करते आता. कोण मी? म्हणजे ठीक. हां थोडंसं बेटर झालं आहे मेमरी माझं. मला ड्रॉइंग करायला शिकायचं आहे. होईल ग. काय जावं ते मला. तेला नीट करता नाही येत. काय मी ब्लॉग करते ब्रो. गाईज हे मला फ्रस्ट्रेटेड आहे बाई फुल फ्रस्ट्रेटेड. ब्रो ती बोलली मी काय करू मग कसं काय एवढंच सांग होता. हॅलो तिकू ती अशी काय राहते मी का मागे. परत काढा सगळं बोला बोला ना आता परत बोला बोल बोल ना. आम्ही चांगले फ्रेंड्स कमी नाही असतो. ते ना बॅक कॅमेरावाल्यांना ना नाही काय म्हण. तुम्हाला असं वाटतं का आम्ही एवढे भोळे दिसतो आम्ही काय असं बोलत असेल. खूप बोलता तुम्ही. हे तुझं काय झालं ते त्याचं कोणाबद्दल ते कोण ते. एक सेकंड मला कट करू दे. आता आम्ही कुठे जातोय काही माहिती नाही कुठे जाते. हां माहीत नाही कुठे. अरे यार माझा ह्या कसा सांभाळू मी हा स्टँड. अरे मी माझा सेल्फी कॅमेरा का ऑन केला म्हणतं सारखं. हेमान्या ती ना रेड बॅगवाली हेमान्या. त्यांचं नाव मध्ये टंग ट्विस्टर होतं. आणि घेतलं गायजे एकदम मस्तपैकी हे आहे आय मीन तिकीट काउंटर. छान आर्किटेक्चर आहे ह्याचं. हे सा रॅबिट आहे का. आज आपण सगळे एकत्र गेले काही जण सर आले नाही टाइमपास करतो आम्ही आणि ते भूत दिसते. जाऊ दे यार एवढा चांगला नाही थोडा माझा. असं नाही फ्रंटनी करणार. अरे पण फ्रंटने मग मी बॅकचं कसं करणार. असं कसं करणार. मला माझं तुम्ही कुठे दाखवायचं जास्त. तुमचं दाखवायचं आहे. तुम्ही कॉन्टेंट आहात यार. सो गाईज सर आता फायनली आलेले आहेत आणि आम्ही आता जरा थांबलो आहे इकडे की बाकीचे स्टुडंट्स कधी येत आहेत तसं बोर होतं आहे. बट ठीक आहे चलतं आहे. सगळी ते फोटोग्राफीमध्ये बिझी आहेत यार आणि मीच एकटी व्लॉगिंग करते. माय गॉड. ज्याच्यासमोरच आहे मी व्लॉग करते कळलं. व्लॉग इज मोर. ही जेलस आहे ही जेलस आहे कारण माझे फोटो छान येतात. गाईस सो आम्ही गेला एक तास कारण की आम्ही खूप लवकर आलो नाही तर आम्ही गेला एक तास तिथेच उभे होते यार. कोणी येतच नाही म्हणजे आले आहेत पण अजून कोणी यायचं आहे पण येतच नाही आहे. किती वेळ. मला माझी पाठ दुखते आहे यार. शी सगळे आले आहेत पण यार एक आंटी आहे ती आली नाही आहे. आहे भरपूर त्याच्यामध्ये काय काहीतरी लेक्चर्स आहेत तो बघण्यासारखं आहे. तर त्या लेक्चर्स येतात संडे भरपूर गर्दी असते आणि
हे काय स्टाईलचे आहे याच्यात पण हे कोरियन स्टाईल म्हटलं त्याला तर 2-3 प्रकार असतात कोरियनचे काय एक आयुर्वेदिक तर गाईज इन द सेन्स हे सगळं ब्रिटिश लोकांनी बनवलेलं आहे. हे सगळं आतलं इंटिरियर वगैरे आणि खूप डिटेलमध्ये बनवलं आहे. सगळं सांगता येत नाही. गाडी स्लो आहे का फास्ट आहे आता ऑलमोस्ट सगळेजण आलेले आहेत पण तरी पण अजून स्लो फास्टने लोक येत आहेत. थोडं बोर झालं पण ठीक आहे. हा त्या काळाचा लोगो आहे जेव्हा ब्रिटिश लोकांनी बांधलेला. सो इट्स फुल फॉर्म लाईक इट्स लाईक फर्स्ट IGPR इंडियन ग्रेट पेनिन्सुलर रेल्वे असा फुल फॉर्म आहे. व्हेरी नाईस, खूप मस्त आहे. तिथे पण एक लोगो आहे. सो आता मी फायनली निघतोय. आता मी फायनली जातोय कुठेतरी सॉरी जेजेला जातोय. जेजे कॅमेराला काय झालं भाई? 2 मिनिटात वरती दे आणि फोकस. तर गाईज आता मी जातोय फायनली. सॉरी मी पण पुन्हा बोलतेय बट हां एक सेकंड. अरे ब्राईटनेस कुठे वाढ मुंबई दर्शन नाही चाहिए. मुंबई दर्शन गाईज तर आता मला कळलं की अंडरग्राऊंड काय सबवे काय असतं. सो हे असतं ते लाईक इट्स रिली गुड. तसं मी गेले आहे पण हे खूप वेगळं आहे राईट ना. डॅम काय भारी आहे रे. आतमध्ये रस्ता भारी. अंडरग्राउंड बसेस त्या लोक असं लुक्का देत आहेत. मी खूप वेगळी आहे का? अरे सो गाईज आता मी फायनली जातोय जेजेला. हाय बोला यार सगळ्यांनी. ओके हां गुड. थोडा तरी भाव द्या ब्लॉगला. गाईज खूप ऊन आहे आता. अजून खूप फिरायचं आहे. खूप आत्ताशी मी पोचलो पण नाही होते यार जेव्हा. सो गाईज आता आम्ही एंटर करतोय. हे कसलं पुढनं नाही आहे गाईज. हे बघा यार काय भारी आहे. फायनली आता जेजेमध्ये एंटर करतोय. बस उनके दिलों में एंटर करना. सगळी नुसतं आहे. ब्रो काय मस्त आहे यार. खूप सुंदर.
तर निघूया ॲक्च्युअल एक्झिबिशन बघायला. सगळ्या वॉलवर काय ना काय आहे गाईज, सगळ्या वॉलवर. इतकं सुंदर आहे ना. काश ये कॉलेज हमें खुद का बना देता. आहा, काय काय बोलले आहे मी. वा. नाही हे मागची साईड आहे. लक्षात ठेव ना, तू यावर्षी या बिल्डिंगमध्ये पाहिजे. ब्रो इंटरमिडिएटला कधी सी इच्छा आहे पण असं लाईक मीन्स असं हार्ट ब्रेक नाही करायचं स्वतःचा बस. प्रयत्न हां 100%. येस, थँक्स फॉर द मोटिवेशन. अरे कोणी नाही आहे, कुठे गेले सगळे. आतमध्ये असतो. ब्रो हे भूत बंगला सगळं वाटतं. सॉरी मी खूप हळू बोलते आहे. ओ डॅम. कोणती पाहिजे. तू पूर्ण बघितलं आतमधलं. हो. सो गाईज इकडे जे जे फाउंडर आहे ते राहायचे. येस. सारा खूप मस्त आहे हे. या लवकर गाईज. इकडचा पुतळा तिकडे हलवला. ब्रो इथे कोणते झोपले आनंद कोणते. हा मी इथे आतनं जाऊ शकते. इट्स ब्युटिफुल हिअर. आतमधलं काही दिसन. आतमध्ये काही स्कल्पचर ठेवले आहेत. यार काय सुंदर आहे बघा. गाईज हाय करा. मिकी हाय कर. सिरियसली मृणाल हाय कर. गुड. मिकी घेऊन कोणाचं. ठीक आहे चल. सुंदर असंच जेलस करत राहा. You and me always together. ये प्लीज paparazzi प्लीज. उफ इथे सगळे ट्युशन्सच असते. सो गाईज इकडे असं आहे. हे फाउंटन आहे. अँड आय एम नाव गोइंग टू. येस. हे इथं बेबी आहे. यू नो वॉट गाईज, इकडे काही म्हणजे लास्ट इयरला इथे एक डॉल लटकलेली आणि सगळे घाबरलेले. सॉरी. हां मी आहे. सो गाईज आता आम्ही इथे लंच ब्रेकसाठी बसलेलो आहे आणि लास्ट इयरची जागा जी मला खूप आवडते जिजेमध्ये ते आहे हे कट्टे. आणि आज माझ्यासोबत मिकी आहे. चल मिकी आता मस्तपैकी गिळूया आणि मग नंतर मरीन्सला नाही कुठे ते जिथे जायचं तिथे जाऊ. आम्ही नाही जातो जहांगीरला. बोल झालं. हाय गाईज आता माझ्यासोबत आहे हॅलो. माझा बेस्ट फ्रेंड जो फायनली मला भाव देतो आहे. जो मला वाटला नव्हता भाव देणार.
भाव की बहीण. नॉनसेन्स. अरे शिट यार, पियुष ना आला. पियुष नकोच होता. चाहते आहेत खूप जरा. नकोच होता. पियुष आला पाहिजे होता. ओम कुठे आहे? मला काय माहित, मी नाही त्या लोकांशी बोलत. गाईज मी आता इकडे दुसऱ्या साईडला आलेली आहे. खूप मस्त आहे. मी आणि आता थोडा टाईमपास करतो आहे. फायनली त्याला त्याच्या फ्रेंड्सकडनं टाईम भेटला आहे माझ्यासाठी. आता तू भेटत नव्हतीस तर मी काय करणार. फायनली भेटले ना. अरे आता काय last time मस्त इथे पैकी. होतं. हां अच्छा. इथे हां अजून आहे ना. नाही आहे का? आम्ही हो इकडे आहे. इथून फक्त खालचाच फ्लोअर फिरलो. ओके. ना आम्ही मागे गेलेलो. कुठे मग तिथे थोडी पागल. आय मीन त्या साईडला. आपण आलो आहोत आता जे स्कूल ऑफ आर्टच्या सेकंड एक्झिबिशनला. ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे स्कल्पचर्स आहेत. आणि इथे लिहिलं आहे राहू काहीतरी राहू दे. तर चला आपण आता आणि इथे रांगोळी काढली आहे मस्त. मस्त अशी. चला आल्या आपल्याला इथे सगळ्याचे पेंटिंग्स दिसतात आहेत. हे एक प्युअर आर्ट आहे. खूप मेहनत आणि लगन. पार्टिसिपेशन लागतं. स्कल्पचर्स. चला जास्त वेळ नको. चांगलं स्कल्पचर आहे. तुम्ही असं बघू शकता की याला अवॉर्ड मिळाला आहे. विच इज व्हेरी गुड. तिकडे चल. हे काय ते वेल आहे. शार्क टाईप आहे. खूप सॉरी. दॅट्स शार्क. देखतोस मी. याला सुद्धा एक अवॉर्ड मिळाला. हे सुद्धा एक स्कल्पचर आहे. यांना सुद्धा अवॉर्ड मिळाला आहे. हे आपलं मेंदूसारखं आहे. ते किडे लागले पण ठीक आहे, आपण सुधरू शकतो. इथे बघाल खूप नळ आहेत. आत्ताची पाण्याची परिस्थिती बघताना माझ्या घरी हे तर कंपल्सरी आहे. असं असलं असतं तर खूप मस्त झालं असतं. सगळ्यांना पाणी मिळालं असतं. बघू शकता की गाय, वासरू, बैल, झाडं सगळं आहेत. वरती माहीत नाही काय आहे. टिश्यू डिझाईन आहे का? डिझाईन आहे. डिझाईन टाईप आहे. इथे एक सुंदर मुलीचा सुद्धा पोर्ट्रेट आहे. ही माझ्यासारखी दिसते. हो 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 नक्कीच नक्कीच. ते हा जरा ब्लड करायला लागेल. काय ब्लर करावं लागेल जरा. कर काय बरं. ब्लर करा. चुप. हे त्याच्या हे पक्षी पक्षी स्वतःचंच रिफ्लेक्शन बघते. अरे ते मेलं. तुम्ही बघू शकता की हे डेथ आणि लाईफबद्दल आहे. तुमचे आई बाबा तुम्हाला घडवतात, नंतर मग तुम्ही मरतात. सगळं आहे. हे आपले प्रिय सखी 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 विथ अखी जाऊ दे. अखिया जाय तेरी जा. चल पुढे. इथे बघाल तर हे आजोबा आहेत. यांना बघून आपल्याला सगळ्यांना आपल्या आजोबांची आठवण येते. अरे हे साहजिक आहे. ओके. हे बघाल तर मला पण हे नाही कळलं काय आहे. हे ॲनिमल्स आहेत ज्यांना बरी केलं आहे खाली. सॉरी हे ॲनिमल्स आहेत ज्यांना बरी केलं आहे. आणि वरती आहे घर टाईप आहे. मागे पण ॲनिमलचं रिफ्लेक्शन आहे गाईस. हे बघा. हे माणसाचं थोडंसं उलटं आणि थोडंसं अलाउड आहे. हो हो अलाउड आहे. इथे अलाउड आहे. हां आपण का नाही काढले. चला काढा काढा. तो मुलगा पाहिला. तो मुलगा. हो. मुलगा
आता आपण या कक्षेत जाऊया. अरे यार सगळे कॉल का करतायत? आता पुढचं सादरीकरण करायला येत आहे हेमा. नीट टाको. हे कट करा, हे कट कर. आता पुढचं सादरीकरण करायला येत आहे हेमा. सो हे आता हे पण एकदम सुंदरचं आहे. त्याला सिपोरेक्स म्हणतात. सिपोरेक्स हे ते कथकलीवाले असतात ना त्यांचं आहे. दगडावरती दगडच आहे ना हां दगडावरती स्कल्पचर केलं आहे त्याचं. ॲज यू कॅन सी. चला पुढे. आता आपण पुढे जातो आहे. नाही पुढे. हां. इथे पण सेमच आहे जसं आहे तसं. आणि हां खूप चांगला मीडियम आहे तो स्कल्पचरचा, ज्याच्यातून आपण रॉकला कार्व करू शकतो. ते पण तसंच आहे. हे 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 स्टीलला केलेलं आहे कार्व. चल 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 पुढे मॅग्निफिशंट थीम. खूप मस्त छान आहे. केलं आहे. आपण याला हात नाही लावू शकत कारण की डेलिकेट आहे खूप. गाईज हे खूप क्यूट आहे. पप्पी आणि हर मदर. हे पप्पीच आहे ना. हां डॉग्स. हा याचा केलं आहे की हे थोडंसं त्याचं स्ट्रक्चर हात आपण हात लावू शकतो. असं पूर्ण प्लेन नाही आहे. अनइझी आहे. इथे पण तसंच आहे. तुम्ही त्याचं बघू शकता काढू. नाही नका काढू. चला नेक्स्ट. हे आय गेस मला पण नाही समजलं बट मस्त आहे. पेंटिंग छान केलेलं आहे कॅनव्हासवरती. असं छान वाटतं आहे. हे हे हेच आपली आई आपल्याला काय सांगते तसं आहे. ऑल ऑन कॅनव्हास ऑल पेंटिंग. हे लास्ट इयर खूप इथे खाली हे लास्ट इयर खूप मस्त होतं कारण हे छोट्या छोट्या ते टाईलच्या पीसेसने बनवतात. चिकटवलं कशावर पण काय आहे खाली? खाली सिमेंटच असेल. हो असं व्हाईट कलरचं असतं ना. व्हाईट सिमेंट. हां काकू तुम्हाला कसं वाटतंय पेंटिंग? चांगलं वाटतं. चांगलं आहे ना तुम्हाला? जनरली मी येते. मला ओव्हरऑल एक्झिबिशन कसं वाटलं? अजून बघायचं आहे मला. मी आता बघितलं. चालेल. वरती जायचं. थँक्यू. प्लीज सर. काही ते खूप सुंदर इथे बॅलरीना आहेत सगळे. खूप मस्त डिपिक्ट करत आहेत. आणि हे मास्क आय गेस ड्रामा म्हणून करत असेल. आपण वाचलं मेरिट. हे मेरिट का फर्स्ट प्राईज ना. हो. हां मिक्स मीडिया एक्सप्रेशन ऑफ मोशन. हे पण मस्त कॅनव्हास केलेलं आहे. काहीच हे वूलचं आहे यार. काय आहे हे? हे विणण्याचं पण ते वूल असतं हां. त्याने केलेलं आहे. हे काय लिहिलं आहे वूल. सी लाईफ. इथे मासा आहे. अरे हो हे बघ. हे काच आहे नाही टाईल आहे. टाईलचंच आहे. लास्ट टाइम जे पाहिलेलं तेच आहे ते. टाईल प्लेन्स. हे पण एक सुंदर असं पेंटिंग आहे. काय धार्मिक संस्थाचे स्टोन. आय हॅव नो आयडिया व्हॉट इज दिस. बघूया. काही हे बघा हे पण एक सुंदरचं आहे. लाईक हे स्ट्रोक्सने केलेलं आहे पूर्ण काम. हे पण ऑइल पेंटिंगच आहे. दवबिंदू असं ह्याला नाव दिलं आहे. हे काय कॉर्निया. डोळ्याचं आहे काय. आणि ह्याला क्रिएटिव्ह रिअलिस्टिक स्कल्पचरचं आहे. हे सगळं एवढे शिकणं वगैरे तसं पण मी टाकणार नाही इतका वेळ.
मला नको एडिट करू. मला वाटलं सरांना राहून घेऊ. गाईज आता ही दुसरी रूम आहे, ही पण खूप मस्त आहे. से हाय. हाय. येस. ओ हिअर इज हेमान्या. हेमान्या हिअर इट इज. शायनी हे मी केलं असणार नक्कीच. सॅमचा स्टँड खूप कामाला आलाय आज. अरे हो रे. आज ह्या वर्षाचं आहे. अरे अरे हे तू फोटो पाठव बाबू. अरे सॉरी मी शूटायला विसरले. परत बोल. सरू 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 आता सरू ही स्कीम आठवते तुला? हां बोल. मी यूज तू केली. हेमा म्हणून. हां गुड. मला त्यांना बघितलं तर वाटते. कधी करशील यार असं? जावा यार. मी की मला विचारलं की मी कधी करणार असं. कधी करणार? हराम तूच बोलली ना. गरम होत. गाईज आता मी खूप प्रचंड दमलोय. असू देत चल आता. सो गाईज आता आम्ही नेक्स्ट फ्लोअरवर आलो आहे. सेकंड. सॉरी.
काही आहे. हो गाईज, ह्या ठिकाणी आमचं जेजूचं एक्झिबिशन संपलेलं आहे. आम्ही खूप फिरलो. आता बस अब घर पे जाने का है. थैंक्स फॉर वॉचिंग. खूप मजा आली जे बस ऐसे ही प्यार देते रहो पुढे खूप. बस असाच आशीर्वाद असू दे जे आणि चुकून का होईना मला तू लाग ॲटलिस्ट. बट ठीक आहे, चला चला. से बाय मिकी. बाय बाय.